सो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. दिस इज अवर नेक्स्ट लेक्चर ऑन BSc फर्स्ट इयर. तर आपला सब्जेक्ट आहे पेपर 2 differential calculus and trigonometry. Okay, तर in the previous lecture we saw some example on alpha epsilon del technique, and now in this lecture we saw the theorem of limits. The theorem of limits चा स्टेटमेंट आहे की प्रूव्ह दॅट इफ लिमिट, ठीक आहे, लिमिट एक्स वाय स्टँडिंग टू x0 y0 ऑफ f of x y इफ इज एक्झिस्ट देन इट इज युनिक. म्हणजे इथे काय म्हटलं की एखाद्या जर फंक्शनची तुम्हाला लिमिट दिली असेल तर ती युनिक असते. जर एखाद्या फंक्शनची लिमिट एक्झिस्ट असेल तर ती काय असते, युनिक असते. युनिक असते म्हणजे सिंगल असते, एकापेक्षा जास्त ती असू शकत नाही. ठीक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं स्टेटमेंट. ही खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, प्रत्येक वर्षी तुम्हाला एक्झाममध्ये विचारते. ठीक आहे, तर याचं प्रूव्ह कसं करायचं बघा. आपल्याला डेफिनेशन माहीत आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय लिमिटची डेफिनेशन बघितली, लिमिट ऑफ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. ओके, तेच लिमिटची डेफिनेशन आपल्याला इथे यूज करायचे आहे. द फ्रॉम द डेफिनेशन ऑफ द लिमिट वी सपोज दॅट, आपण लिमिटची डेफिनेशन बघितलं. आता इथे काय करायचं, आपल्याला कॉन्ट्राडिक्शन मेथड यूज करायचे. ठीक आहे, आता कॉन्ट्राडिक्शन मेथड म्हणजे होतो काय बघा. जर इथे तुम्हाला दिले आहे की आपल्याला त्याची लिमिट, एखाद्या फंक्शनची लिमिट एक्झिस्ट होत असेल तर ते युनिक मिळते, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. परंतु आपण आज स्टार्टिंगला काय कन्सिडर करू की त्याची युनिक नसून, त्याची लिमिट युनिक नसून त्याच्या दोन लिमिट्स आहेत. जसं आपण इथे कन्सिडर केली, हे दोन फंक्शन आपण घेतलं एफ ऑफ एक्स. ठीक आहे, याची लिमिट काय घेतली आपण, L1 आणि L2. ठीक आहे, स्टार्टिंगला आपण काय म्हटलं की फंक्शन आहे, एक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स, त्याची दोन लिमिट एक्झिस्ट होतात, हे आपण स्टार्टिंगला कन्सिडर केलं. ठीक आहे, पण आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की त्याची एकच लिमिट एक्झिस्ट होते. ठीक आहे, तर इक्वेशन 1 याला देऊ. फर्स्ट लिमिट L1, दुसरी लिमिट L2, सेकंड इक्वेशन देऊ. आणि इथे लक्षात द्या की L1 आणि L2 इज नॉट इक्वल टू. ठीक आहे, L1 आणि L2 टोटली डिफरंट आहेत, ते एकमेकाच्या पासून इक्वल नाही आहेत. ठीक आहे, आता आपल्याला डेफिनेशन माहीत आहे, अल्फा एप्सिलॉन डेल्टा टेक्निकची डेफिनेशन तुम्हाला माहीत आहे, ते इथे यूज करायचे आहे. ठीक आहे, जर लिमिट एक्झिस्ट होत असेल देन देर एक्झिस्ट एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0, देन देर एक्झिस्ट del1 ग्रेटर दॅन 0. म्हणजे प्रत्येक एप्सिलॉनसाठी तिथे काय मिळणार तुम्हाला, del1. आता इथे del1 काय घेतलं, कारण की इथे दोन लिमिट आहेत. ठीक आहे, एप्सिलॉनची व्हॅल्यू तुम्हाला बोथ इथे इक्वल राहणार. परंतु आता इथे काय येणार, L1 साठी काय del1 घेणार आणि L2 साठी काय del2 घेणार. आता सच दॅट आता या del1 साठी आणि या फर्स्ट इक्वेशनसाठी तुमची इक्वेशन काय बनेल, बाय द एप्सिलॉन डेल टेक्निकनुसार की 0 लेस दॅन रूट ऑफ एक्स मायनस एक्स नॉट स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय नॉट स्क्वेअर लेस दॅन del1. ठीक आहे, या del1 साठी आता ही कशाचे इक्वल असते, मॉड ऑफ डिफरन्स बिटवीन द फंक्शन अँड देअर लिमिट्स, आणि इज लेस दॅन एप्सिलॉन बाय 2. पण आपल्याला डेफिनेशनमध्ये आपण काल बघितलं होतं की ही कशाची इक्वल असते, एप्सिलॉनच्या. परंतु इथे एप्सिलॉन बाय 2 का घेतलं हे तुम्हाला लास्टमध्ये कळेल. ठीक आहे, तर हे झाले del1 साठी. del2 साठी सेम डेफिनेशन, फक्त इथे काय करायचं, del1 च्या जागी del2 घ्यायचे आणि L1 च्या जागी L2 घ्यायचं. हीच डेफिनेशन सेम रिपीट लिहून घेऊ की 0 लेस दॅन रूट ऑफ एक्स मायनस एक्स नॉट टू स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय नॉट of whole square less than del2, such that mod of difference between the function and their limits is less than epsilon by 2. इथे पण less than epsilon by 2 घ्यायचं आहे, याला इक्वेशन 3 याला इक्वेशन 4 द्यायचं. आता काय करायचं आहे, आपल्याला del1 आणि del2 दोन व्हॅल्यू आहेत. आता या del1 आणि del2 मधील आपल्याला एक मिनिमम घ्यायचं आहे, दोघांचं पण मिनिमम. आता तो मिनिमम कशाने डिनोट करू, आपण डेलने डिनोट करू. ठीक आहे, डेल काय आहे, मिनिमम ऑफ del1 आणि del2. ठीक आहे, आपण मिनिमम घेतलं. आता मिनिमम घेतलं तर या del1 आणि del2च्या दोन व्हॅल्यू आहेत. ठीक आहे, del1च्या दोन इक्विलिटी आहेत, त्या दोन इक्विलिटीला एकच इनइक्विलिटी लिहू. ठीक आहे, म्हणजे दोन अंडररूट आहेत त्याला एकच लिहून घेऊ, आणि del1 आणि del2च्या जागी फक्त आपल्याला काय करायचं आहे, डेल लिहून घ्यायचं आहे. म्हणजे ते काय करून घेऊ की 0 लेस दॅन अंडररूट ऑफ एक्स मायनस एक्स नॉट होल स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय नॉट होल स्क्वेअर लेस दॅन डेल. आपण काय केलं, या दोन व्हॅल्यूच्या जागी, दोन टर्मच्या जागी आपण काय फक्त डेल लिहून घेतलं. del1 del2 का काय हे मिनिमम आहे कशाच्या, डेलच्या. ठीक आहे, त्या दोघांपैकी मिनिमम आपण सिलेक्ट केला आणि त्याला डेल असे डिनोट केलं. आता दोन व्हॅल्यू कोणत्या राहिला, ही एक व्हॅल्यू आणि ही एक व्हॅल्यू. ठीक आहे, हा मॉड आणि हा मॉड. आता ही दोन व्हॅल्यू आपण लिहून घेऊ की एफ ऑफ मॉड ऑफ डिफरन्स बिटवीन द एफ ऑफ एक्स अँड देअर लिमिट L1. ठीक आहे, ही लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 हे पण लिहून घेतली, आणि ही व्हॅल्यू पण आपण इथे लिहून घेतली. आता या बोथ दोन्ही इक्वेशनला काय इक्वेशन 5 लिहून घेऊया, कारण की ही व्हॅल्यू आपल्याला पुढे जाऊन यूज करायचं आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, आपण स्टार्टिंगला घेतलं होतं की L1 आणि L2 काय
टोटली डिफरंट आहेत, नॉट इक्वल टू आहेत. ठीक आहे, दोन्ही एकमेकाच्या बोथ डिफरंट आहेत, म्हणजे दोन्ही नॉट इक्वल टू आहेत. ठीक आहे, तर आपण म्हणू शकतो की दोन्ही नॉट इक्वल टू आहेत, तर त्यांचं मॉडचं डिफरन्स काय येणार, ग्रेटर दॅन 0 येणार. 0पेक्षा मोठीच व्हॅल्यू असणार. ठीक आहे, कारण की आपण जेव्हा मॉडमध्ये घेतो, मॉडमध्ये नेहमी मॉड सॉल्व केल्यानंतर आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू कधीच मिळत नाही. जेव्हा आपण मॉड सॉल्व करतो आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळते. जर एखाद्या मॉडमध्ये जर निगेटिव्ह व्हॅल्यू येत असेल तर त्याला जेव्हा आपण मॉड रिमूव्ह करतो तेव्हा आपल्याला ते व्हॅल्यू पॉझिटिव्हच मिळते. ओके, तर आपल्याला काय करायचं इथे लक्ष द्या की L1 आणि L2 आपण काय नॉट इक्वल घेतलं, त्यामुळे काय या दोघांचा जर डिफरन्स घेतला तर तो 0पेक्षा ऑब्वियसली मोठंच असणार. ठीक आहे, तर आपल्याकडं काय आहे की एप्सिलॉन इक्वल टू L1 मायनस L2. ठीक आहे, आता L1 मायनस L2, आता इथं फक्त एक ॲडजस्टमेंट करायचं. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला फक्त हे स्टेप लक्षात ठेवायचं आहे की बघा इथे आता याला आपण कशा प्रकारे ॲडजस्ट करू की L1 मायनस एफ ऑफ एक्स वाय प्लस एफ ऑफ एक्स वाय मायनस L2. आता इथे काय केलं आहे लक्षात द्या की इथे निगेटिव्ह ॲड आणि सबस्ट्रॅक्ट केला आहे. कशाला, फंक्शन एफ ऑफ एक्स वायला, म्हणजे हा ॲड केला आहे आणि सबस्ट्रॅक्ट केला आहे. जर या दोघांची व्हॅल्यू किती येणार, 0 येणार, म्हणजे इथे उरणार काय L1 मायनस L2. म्हणजे काय इथे फरक पडणार काय, हे ॲड आणि सबस्ट्रॅक्ट केला तर फरक पडणार नाही त्या मॉडमध्ये. ठीक आहे, व्हॅल्यू सेमच राहणार. त्यामुळे L1 मायनस L2 इथे फक्त याला म्हणतात ॲडजस्टमेंट करणे. ठीक आहे, L1 मायनस एफ ऑफ एक्स वाय प्लस एफ ऑफ एक्स वाय, फक्त इथे काय केला, एक ॲड केला. ठीक आहे, एक ॲड केला आणि एक सबस्ट्रॅक्ट केला. हे तर कॅन्सल होऊन जाणार, राहणार काय L1 मायनस L2, म्हणजे ही टर्म इक्वल टू हीच टर्म राहणार. तर काय प्रॉब्लेम आहे का, नाही. इथे फक्त आपण ॲड आणि सबस्ट्रॅक्ट केला. आता ॲड आणि सबस्ट्रॅक्ट का बरं केला इथे पुढे जाऊन तुम्हाला समजेल. आता इथे काय करायचं आहे की ह्या दोन टर्म एक आहे. ठीक आहे, आपण मॉडमध्ये घेऊ, सेपरेट करू मॉड, आणि हे दोन टर्म एका मॉडमध्ये. आता जेव्हा आपण मॉड सेपरेट करतो, मी काल सांगितलं होतं की जेव्हा आपण मॉड सेपरेट करतो तेव्हा इक्वल टूचं साईन कशामध्ये कन्वर्ट होतो, लेस दॅन इक्वल टू. म्हणजे या मॉड जेव्हा पण आपण मॉड काय सेपरेट करतो तेव्हा व्हॅल्यूमध्ये काहीतरी पॉईंटनी तरी व्हॅल्यू चेंज होते. त्यामुळे काय ती व्हॅल्यू इक्वल तर असते, पण लेस दॅन इक्वल टू पण लेस दॅन पण असण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, तर इथे होणार हे एफ ऑफ एक्स वाय. ठीक आहे, आता इथे निगेटिव्ह होतं, इथं आपण पॉझिटिव्ह कसं लिहिलं, पॉझिटिव्ह का लिहिलं, कारण की मॉडमध्ये तुम्ही साईन चेंज करू शकता. मॉडमध्ये साईन चेंज केलं तरी व्हॅल्यूमध्ये काही फरक पडत नाही. म्हणजे या निगेटिव्हला तुम्ही पॉझिटिव्ह लिहू शकता. ठीक आहे, आणि या पॉझिटिव्हला तुम्ही निगेटिव्ह पण लिहू शकता. तर एफ ऑफ एक्स वाय आपण पॉझिटिव्ह लिहिले, हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह येलं होतं तर याला निगेटिव्ह एल लिहून घेतलं. एका रॅकेटमध्ये ही व्हॅल्यू लिहून घेतल्या दोन, दुसऱ्या रॅकेटमध्ये ही लिहून घेतलं. ठीक आहे, हे जसे तसे इथे काही व्हॅल्यू चेंज केले नाही आपण. त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की इक्वेशन 5 आपण काय काढलं होतं बघा. ठीक आहे, इक्वेशन 5 बघा. इक्वेशन 5मध्ये आपण काय केलं होतं की हे दोन व्हॅल्यू मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एल लेस दॅन इक्वल टू एप्सिलॉन होतं, आणि ते पण दुसरी पण व्हॅल्यू एप्सिलॉन बाय 2च होतं. ठीक आहे, एप्सिलॉन बाय 2. तर इथे पण सेम व्हॅल्यू आहेत बघा, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय L1 आणि प्लस मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस L2. तर याची पण व्हॅल्यू एप्सिलॉन बाय 2 आहे, याची पण व्हॅल्यू एप्सिलॉन बाय 2 आहे फ्रॉम इक्वेशन 5. ठीक आहे, इक्वेशन 5 वरून याची एप्सिलॉन बाय 2 लिहिलं, प्लस आहे इथे प्लस आहे तर प्लस लिहिलं, याची पण एप्सिलॉन बाय 2, याची पण एप्सिलॉन बाय 2, आणि एप्सिलॉन बाय 2 जर तुम्ही सॉल्व केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर याची व्हॅल्यू काय येणार तुम्हाला, एप्सिलॉन मिळणार. ठीक आहे, तर आता इथे काय मिळालं, आपण एप्सिलॉन इक्वल टू ही व्हॅल्यू घेतली तर एप्सिलॉन, आणि याची आन्सर किती मिळाले एप्सिलॉन, म्हणजे एप्सिलॉन लेस दॅन एप्सिलॉन मिळालं. तर लेस दॅन एप्सिलॉन होऊ शकते का कधी, नाही. लेस दॅन एप्सिलॉन इक्वल टू एप्सिलॉन होऊ शकते, पण एप्सिलॉन लेस दॅन एप्सिलॉन होऊ शकते का, नाही. तर दिस इज ॲब्सर्ड, आपण लिहून घेऊ की हे शक्य नाही. त्यामुळे जे आपण कन्सिडर केलं होतं की L1 इज नॉट इक्वल टू L2, ते जे अजम्पशन केलं होतं आपण की आपण स्टार्टिंगला अज्यूम केलं होतं की L1 इज नॉट इक्वल टू L2 आहे, परंतु ते इथे काय रॉंग होताना दिसत आहे. कारण की आपल्याला काय मिळालं एप्सिलॉन लेस दॅन एप्सिलॉन, तर ही काय पॉसिबल आहे का, नाही आहे. तर आपण काय म्हणू शकतो की जे आपण अज्यूम केलं होतं ते टोटली रॉंग आहे. म्हणजे L1 इज नॉट इक्वल टू L2 हे टोटली रॉंग आहे. म्हणजे हे काय हे डिफरंट नाही आहेत, इक्वल टू नाही आहेत, म्हणजे ही काय आहेत, इक्वल आहेत. ठीक आहे, हे जर स्टेटमेंट रॉंग असेल, म्हणजे हे दोन्ही वेगळे आहेत, हे स्टेटमेंट रॉंग असेल, तर राईट स्टेटमेंट काय असेल की हे दोन्ही इक्वल असतील. म्हणजे L1 हे L2 असेल, L1ची व्हॅल्यू आणि L2ची व्हॅल्यू एकच असेल. म्हणजे लिमिट हे काय L1 आणि L2 काय लिमिट आहेत फंक्शनचे. म्हणजे आपण काय घेतलं होतं, एक फंक्शनच्या दोन लिमिट घेतल्या होत्या. आता इथे L1 आणि L2 सेमच आहे, तर काय म्हणू शकतो की त्याची लिमिट काय एकच असू शकते कोणती पण. याची जी व्हॅल्यू असेल याची 5 असेल तर याची पण 5 असेल, तर लिमिट काय आपल्याला एकच मिळणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे आपण याच्यावरून म्हणू शकतो की लिमिट ऑफ फंक्शन इज युनिक. ओके, हे याच्यावरून प्रूव्ह होते की लिमिट फंक्शनची नेहमी युनिक असते. आपण आता एकदा रिपीट बघू की इथे काय केलं आपण. खूप इझी प्रॉब्लेम आहे आणि खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला इथे स्टेटमेंट फक्त लक्षात ठेवायचं आहे की जर एखाद्या फंक्शनची लिमिट एक्झिस्ट होत असेल, ओके, एखाद्या फंक्शनची लिमिट एक्झिस्ट होत असेल तर ते नेहमी युनिक असते. युनिक म्हणजे सिंगल असते. ठीक आहे, तर दोन लिमिट कधीच मिळणार नाही एखाद्या फंक्शनच्या, इतकं लक्षात ठेवा. तर आपली डेफिनेशननुसार आपण काही लिहून घेऊ.
तर आपण इथे कॉन्ट्राडिक्शन मेथड आपण अजून करू, ठीक आहे. कॉन्ट्राडिक्शन मेथड म्हणजे काय होते लक्षात द्या, की इथे जर एक लिमिट आपल्याला प्रूव्ह करायची आहे तर आपण स्टार्टिंगला घेऊ की त्याची 2 लिमिट आहेत. 2 लिमिटवरून आपण सॉल्व्ह करून त्याची काय लास्टमध्ये घेऊ की आपण जे कन्सिडर केलं आहे स्टार्टिंगला अजून केलं आहे ते टोटल रॉंग आहे. त्याची दोन लिमिट असू शकत नाही, त्याची एकच लिमिट असू शकते. ही झाली कॉन्ट्राडिक्शन मेथड. ओके, तर कॉन्ट्राडिक्शन मेथडनुसार आपण घेऊ की इथे कन्सिडर करू की त्या फंक्शनच्या 2 लिमिट आहेत L1 आणि L2. आता लिमिटच्या डेफिनेशन इथे यूज करू. लिमिटच्या डेफिनेशननुसार आपण हे लिहून घेतलं की हे दोन इनइक्विलिटी लिहून घेतलं. आता इथे 2 लिमिट आहेत तर del1 ग्रेटर दॅन 0 आणि del2 ग्रेटर दॅन 0 घ्यावं लागेल आपल्याला. ओके, ते आपण घेतलं. हे घेतल्यानंतर काय होते की आपल्याला del1 आणि del2 प्रत्येक प्रॉब्लेममध्ये याच्यानंतर पण काही थेरम येतील त्यामध्ये पण हेच प्रोसेस तुम्हाला सिम्पली फॉलो करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला हे प्रोसेस पर्टिक्युलरली लक्षात ठेवावं लागेल, ठीक आहे. तर del1 आणि del2 या दोघांचं मिनिमम आपल्याला घ्यायचं आहे. त्या दोघांचा मिनिमम होणार डेल, या दोघांचं, ठीक आहे. डेल इक्वल टू मिनिमम ऑफ del1 आणि del2. आता हे सब्जेक्ट आहेत, या प्रकारच्या सब्जेक्टला म्हणतात अप्लाइड मॅथमॅटिक्स. ओके, तर हे अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला पर्टिक्युलर प्रोसेस लक्षात ठेवावी लागेल. ओके, ते डायरेक्ट व्हॅल्यू घेतल्या जातात, ठीक आहे. इथे बघा, इथे तुम्हाला समजण्यासाठी ओके काय मिनिमम ऑफ del1 आणि del2 काय घेतला आहे, डेल घेतला आहे. तर अशा प्रकारे पर्टिक्युलर प्रोसेस असते, ते पर्टिक्युलर प्रोसेस तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. याला म्हणतात अप्लाइड मॅथमॅटिक्स. आणि त्याच्यानंतर दुसरं मॅथमॅटिक्स असते प्युअर मॅथमॅटिक्स. तर फर्स्ट इयरला सध्या तरी तुम्हाला अप्लाइड मॅथमॅटिक्सच आहे आणि प्युअर मॅथमॅटिक्स तुम्हाला सेकंड इयरमध्ये आहे, ठीक आहे. तर हे अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये काय येतात, कॅल्क्युलस येते, डिफरन्शियल इक्वेशन, इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन. ओके, हे सगळे काय येतात अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये. तर अप्लाइड मॅथमॅटिक्सचा हा पार्ट आहे. तर असो आपण आपल्या क्वेश्चनकडे वळू की del1 आणि del2 आपण काय घेऊ, del1 आणि del2ला आपण घेऊ या दोघांचं मिनिमम डेल लिहून घेऊ. म्हणजे या दोघांची व्हॅल्यू एकच घेतली म्हणून हे दोन्ही पण एकच लिहावं लागेल. या 2 आहेत, ठीक आहे. आणि √2 आपण घेतले होते, 2 del1 आणि del2, त्याच्यासाठी एकच व्हॅल्यू लिहून घेतो आपण डेल, ठीक आहे. तर 0 लेस दॅन √(x - x02 प्लस y - y02 लेस दॅन डेल) हे होऊन जाणार. त्याच्यानंतर काय होणार पहा की हे लिहून घेतलं. आता उरलेले काय, हे दोन स्टेटमेंट, हे दोन काय इनइक्विलिटी आपण इथे लिहून घेतली, या इक्वेशनला 5 देऊन दिलं. आता ही इक्विलिटी आपल्याला लास्टमध्ये आपल्याला यूज होणार आहे. ते कशाप्रकारे यूज होणार आहे पहा, की आपण कन्सिडर केला स्टार्टिंगलाच की L1 आणि L2 टोटली एकमेकांपासून वेगळे आहेत, म्हणजे टोटली डिफरंट आहेत. सो आपण घेऊ की L1 आणि L2 आता दोन्ही वेगळे आहेत, म्हणजे त्यांचं जर आपण डिफरंट फाइंड केला, समजा की या 2 असेल, हा 3 असेल, किंवा हा 3 असेल, हा 2 असेल, या दोघांचा फरक काय 1 येत आहे, म्हणजे काय येणार की तो 0पेक्षा ऑलरेडी मोठंच येणार, ठीक आहे. 0 येऊ शकते का, 0 येऊ शकत नाही, 0पेक्षा मोठाच येणार. आणि मॉड घेतला आहे त्यामुळे पॉझिटिव्हच नंबर येणार, त्यामुळे 0पेक्षा तो मोठाच येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बी हाव घेऊ की एप्सिलॉन इक्वल टू आपण लिहून घेऊ की L1 - L2. आता इथे फक्त ॲडजस्टमेंट, हे फक्त स्टेप लक्षात ठेवा की L1 - L2ला आपण अशा प्रकारे इथे एक ॲड आणि सबस्ट्रॅक्ट काय केला आहे, ही 2 टर्म ॲड आणि सबस्ट्रॅक्ट केला आहे, f(x, y) ॲड केला आहे, तिथे सबस्ट्रॅक्ट केला आहे, त्यामुळे हे कॅन्सल होऊन तुम्हाला L1 - L2च मिळणार. त्यामुळे हे इक्वल टू हे आपण होऊ शकते, व्हॅल्यूमध्ये काही फरक पडत नाही. आता इथे काय करायचं आहे, इथे फक्त तुम्हाला 2 मॉड सेपरेट करायचे आहे, म्हणजे ही टर्म एका मॉडमध्ये लिहून घेतली, ही टर्म एका मॉडमध्ये लिहून घेतली. आता तुम्हाला प्रश्न येईल की इथं हा तर f(x, y) निगेटिव्ह होता, इथे पॉझिटिव्ह कसं लिहिलं, की कारण की इथे लक्षात ठेवा की मॉडमध्ये नेहमी तुम्ही म्हणजे मॉडमध्ये तुम्ही व्हॅल्यू चेंज करू शकता, ठीक आहे. निगेटिव्हची पॉझिटिव्ह लिहू शकता, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह लिहू शकता. कारण की जेव्हा पण मॉड तुम्ही सॉल्व करता, मॉड सॉल्व केल्यानंतर तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह नंबरच मिळेल. निगेटिव्ह असेल तरी मॉड सॉल्व केल्यानंतर तो पॉझिटिव्हच मिळेल. त्यामुळे व्हॅल्यूमध्ये काही फरक पडत नाही, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही साईन चेंज करू शकता. तर याची व्हॅल्यू इक्वेशन 5 नुसार ε/2 आहे, याची व्हॅल्यू इक्वेशन 5 नुसार ε/2 आहे. ε/2 म्हणजे हाफ प्लस हाफ किती होतो, 1 होतो, म्हणजे हाफ एप्सिलॉन काय 1 एप्सिलॉन होणार. तर काय मिळाला, एप्सिलॉन लेस दॅन एप्सिलॉन. बघा हे लेस दॅन एप्सिलॉन आहे, याच्या खाली आपण लिहिलं तर लेस दॅन एप्सिलॉन झाला असतं, ठीक आहे. तर एप्सिलॉन लेस दॅन एप्सिलॉन पॉसिबल आहे का, नाही, ठीक आहे. कारण की हे पॉसिबल नाही, कारण की हे काय दोन्ही इक्वल आहेत, एप्सिलॉन इक्वल आहेत ना, त्यामुळे हे काय पॉसिबल नाही, ॲब्सर्ड आहे. त्यामुळे काय आपण जो अजम्पशन केला होता की L1 इज नॉट इक्वल टू L2, ही टोटली रॉंग आहे. तर हे काय होणार, जर हे नसेल तर हे टोटली डिफरंट नाही आहेत, म्हणजे टोटली सेम आहेत. म्हणजे L1 to L2 काय टोटली सेम आहेत, म्हणजे L1 आणि L2 काय त्याच्या फंक्शनच्या लिमिट आहेत. आता जर हा L1 5 असेल तर हा पण 5 असेल, तर काय एकच लिमिट मिळणार तुम्हाला, युनिक लिमिट मिळणार. हेच याच्यावरून प्रूव्ह होते का एखाद्या फंक्शनची लिमिट नेहमी युनिक असते.